राज्यात सर्वाधिक जर रोजगार हमी योजनेचं कामं जर होतात तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाटामध्ये होतात. कारण का मेळघाटामध्ये रोजगार नसतो, त्यामुळं स्थानिकांनाच रोजगार मिळावा यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जातात. मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून जे आहे या आदिवासी बांधवांना जे काम करून सुद्धा महाराष्ट्र सरकारने जे आहे त्या लोकांना मजुरीचे पैसे दिले नाही. त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी आदिवासी बांधवांना जे आहे उपासमारीची वेळ या ठिकाणी आलेली आहे. जर पाहिलं तर या ठिकाणी स्थानिकांनाच रोजगार मिळावा यासाठी रोजगार हमी अंतर्गत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदच्या मार्फत या ठिकाणी कामं होतात. मात्र या ठिकाणी मजुरांना पैसेच मिळाले नाही. कारण का आता जर पाहिलं तर या पुढल्या महिन्यामध्ये शाळा सुरू होणार आहे. मात्र शाळेचं शैक्षणिक सत्र सुरू होणार असल्यामुळे या ठिकाणी अत्यंत पैशाची या ठिकाणी लोकांना आवश्यकता आहे. मात्र तरी देखील या ठिकाणी लोकांना पैसे मिळत नाही. आपण काही लोकांशी बातचीत करूया. दादा मला सांगा, किती दिवसापासून पैसे मिळाले नाही? नाही तरी 15 दिवस 1 महिना होता सर. एक महिन्यापासून पैसे भेटले नाही. बरेचसे म्हणजे पैशासाठी म्हणजे भूकमारी होते इकडे. जेवायला वगैरे सुद्धा बरोबर भेटत नाही इकडे. काही सुविधा नाही आहे. आर्थिक स्थिती इकडे बरोबर नाही आहे. फक्त मनरेगा अंतर्गत जे पैसे भेटतात त्यांना म्हणजे घरचे जेही म्हणजे चटणी भाकर वगैरे जे भागतात त्यांना भागतात. आणि बरेचसे काही म्हणजे इकडे पैसे कमवण्यासाठी काहीच सुविधा नाही आहे. आपल्या इथं म्हणजे रोडची सुद्धा बरोबर व्यवस्थित हे नाही, सुविधा नाही आहे. वरून बरोबर येते, पण मधले जे अधिकारी आहेत ते म्हणजे काहीतरी करून हे इकडे पोहोचू देत नाही जे योजना आहेत. आज देशाला आझाद होऊन 75-76 वर्ष होते आणि आपल्या इथं म्हणजे आमच्या इथं रोड नाही आहे बरोबर, पाण्याची सुविधा नाही आहे, म्हणजे राहण्याची सुद्धा बरोबर व्यवस्था नाही आहे. आपण बघतच आहे की इथले घर वगैरे कसे आहेत. आणि हे मजुरांना बघून तुम्हाला माहीतच आहे की काय काय हालत चालू आहे तिथं. नक्कीच हे संपूर्ण जे आहे रोजगार हमीचे संपूर्ण हे मजूर आहे. मात्र या ठिकाणी लोकांना त्याच्या मजुरीचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे उपासमारीची वेळ या लोकांवर आहे. आपण काही महिलांशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. कितने देर से पेमेंट नहीं हुआ आपका? 7 हफ्ते का नहीं मिला काम। हाँ, फागुन से इधर नहीं मिला। फागुन का पहले मिल गया, फागुन का पहले मिल गया, फागुन के इधर अभी नहीं मिला पेमेंट। ऐसा लगता है आपको पैसा मिलना चाहिए आपको? हाँ, मिलने को ना पैसा। अब ये हमारा बोनी का समय है, इसलिए हमको अभी पैसा मिलने को। हाँ? खरं तर 15 दिवसाच्या आतच जे आहे रोजगार हमीच्या लोकांना जे आहे पैसे मिळायला पाहिजे. मात्र अद्यापपर्यंत त्यांना पैसे मिळाले नाही. कारण का आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी रोजगाराचं कुठलंही साधन नाही, आर्थिक स्रोत या आदिवासींचे कुठले नाही. त्यामुळे आदिवासी लोकांना उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तातडीने जे आहे सरकारनं जे आहे तातडीने या आदिवासी लोकांची दखल घ्यावी आणि लोकांना ताबडतोब जे पैसे द्यावे अशी जी मागणी आहे स्थानिकांनी केलेली आहे. सूरज दहाट, लोकशाही मराठी, मेळघाट, अमरावती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.